हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशनात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 6 जून 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. उद्या पहाटे 4:49 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. सकाळी 6:34 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्यतिपात योग आहे. सकाळी 10:13 वर्यान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. दुपारी 3:32 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4:49 भवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:02 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:13 असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद ब्रह्मण दिते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवणे शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे हस्त नक्षत्रे व्यतिपात योगे वनिस्करण युक्तायम एकादशी शुभतिथो वीरगोत्रतुत्पन्नमे कळप्पा मौपात दुर्दक्षय द्वारा सी पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या ताटलीमध्ये सोडून द्या. मित्रांनो, पाण्याच्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:34 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 12, 15, 16, 19 आणि 20. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 10, 12 आणि 15. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 16 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 15 आणि 20. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6, 8, 12, 19 आणि 20. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6. यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत.
विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6 आणि 8. यानंतर मार्गशीर्ष मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6. यानंतर श्रावण मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासात आता दिलेले नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6 आणि 8. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, देवकाळात करा आणि पंडिताच्या माध्यमातूनच करा. मग ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. यानंतर मात्र आपल्याला सदर मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यायला हवा. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्याला आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मित्रांनो निर्जला स्मार्त एकादशी आहे. यासाठी आपण माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो पाहू शकता मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. जर आपले आई किंवा वडील या तिथीवर मृत पावले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. यानंतरच आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 3:32 ते उद्या पहाटे 4:49 भद्रा योग आहे. हा भद्रा योग याचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो. यामध्ये शक्यतो आपली महत्वाची कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच आपण करावी, आवश्यक असलेली कामे. मित्रांनो, या वेळेनंतर घबाड युगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असून यामध्ये आपण करत असलेल्या कामाचे आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा होईल असे अनुभवायला मिळेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर उद्या पहाटे 4:49 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता, पण या वेळेनंतर. आणि पुढे जाऊन जर ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. जे रेग्युलर आहे कर्मकांड, यज्ञ, या होम हवन ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो, राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. तेव्हा या दीड तासाच्या काळात तर आपण नक्कीच आपले महत्वाचे कामे करणे टाळा. अन्यथा अपयश पाहायला मिळू शकतं मित्रांनो आपल्याला. प्रमुख गोचर ग्रह मध्ये वक्री व अस्तंगत असलेले ग्रह सध्या 19 मे पासून ते आजपर्यंत बुध ग्रह अस्तंगत आहे.
बुध ग्रह हा सर्वात लहान असून तो सूर्याजवळ वारंवार येत असतो मित्रांनो. तशा अस्तंगत काळामध्ये तो आपले फळ देण्यास असमर्थ असतो मित्रांनो. अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे चौकशी करू शकता. मित्रांनो, हा अस्तंगत असलेला बुध ग्रह उद्यापासून तो त्याच्या पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.